तेव्हा सध्या तुम्ही सांताक्रूज आहा, तुमची रिक्षा आयिल्ली आहा, आणि आता दोन्ही तुमचे ट्रॅक्टर आहा, तो किती सांगचे दिसता तुमकां? रिक्षा आयिल्ली आसा पळय ते आमी गोंयचो सरकार म्हणटा पळय ते आमी एक एनटीटी तीग जाण पार्टनर आमी नेव्हिल लुईस कॅनन पळय ना. म्हजें नांव स्टॅनली फेर्नांडीस. आमी हे सांताक्रूजची शेतां गेले 5 वर्सां जालीं रोयता आनी ते आमी तुमी पळयता पळय ते ट्रान्सप्लांटर्स घेवन आमी रोखता. तेव्हा तुमची रिक्षा आहा न्हू, तेतून तुम्ही एक सेटिंग दवरलेलें आहा सगळें दवरपाक लागून स्पेशली कितें डिजायन केला तुमचे सारकें उरपाक लागून? पळय ती ट्रेज आसा न्हू, ते तुमी ट्रेज पळय पळयता ती ट्रेज क्लीन आमी रेडी करता. मागीर ती ट्रेज हाडपाक लागून थंयसून हांगा ट्रान्सपोर्ट करतलो न्हू जाल्यार ताका वास्ते ब्रॅकेटां करचीच पडटा. कित्याक सांग ताका ट्रान्सपोर्टेशनाच्या टायमार सेटिंग्साक कांय डॅमेज जावंक उपकारना म्हणून ताका लागून ते प्रॉपर शेल्फान आमी करता. एका टायमार रिक्षेन कितके सॅपलिंग वयता आसतले एका टायमार मशिनान? ना हितून तुमी आतां फुल केला स्टॉक तुमचो? 230 ट्रेज आमी कॅरी करतात. ऑलमोस्ट 200 to 230 ट्रेज कॅरी करतात. तर हे तुमचे आतां सॅपलिंग मातशें व्हडलें जालां पळय, हे तुमी कशें कितें करतात ताजेर मातशें आमकां डिटेल्स दिता मातशें. सॅपलिंग्स आयडियली मशिनान पळय आमी घालता न्हू, ते सॅपलिंग 18 दीस ते 21 दीस आमी भायर काडटा. पूण हे सद्याक ते सॅपलिंग्स ते वाडल्या कित्याक पावस लेट जाला. ह्या फावटी वाडला तर ते अरावंड 23 डेजाचे 24 डेजाचे सॅपलिंग्स आसात. तेन्ना तुमी सॅपलिंग प्रोड्यूस करता तेन्ना कितें डॅमेज बा जाता तुमी कशें केअर घेता ताजें? डॅमेज जाता. सॅपलिंग जेन्ना तुमी भायर काडटा न्हू आनी हे ट्रेज जे आसता ते ट्रेज जर तुटले जाल्यार ते तुटलेले ट्रेज आमी मशिनान घालपाक शकना. ते मागीर आमी सेपरेटली सकयल दवरलेले आसा. ते आमी मागीर सेपरेट सायडीक काडून दवरता आनी ते मागीर फार्मरांक हातीन लावपाक दिता. ते ट्रेज फूल आसपाक जाय मशिनान घालपाक लागून. तेव्हा भातांचे खुबशे नांव वेरायटीज आहा, तुमी खंयचे स्पेशलायज आहा? पळय भाताचे खुबशे वरायटीज आहा. यू हॅव इंडिजिनस रायस इन गोवा, बट बेसिकली गोवान दोनूच भाजीचे वरायटी चड हे करता. एक जय आनी ज्योती. आनी सद्याक ह्या सिजनान म्हणजे जुनाच्या फूल म्हयन्याक म्हणटा न्हू चडशी दिसवाडीक जया यूज करता आनी
फ्रॉम जुलै ऑनवर्ड्स ज्योती स्टार्ट जातले यूज जावपाक. तर आम्ही पोवू शकता तुमच्या रिक्षान हांगातल्यान तुमच्या ट्रॅक्टराचेर दवरपाक खुबशे कामगार दिसता. टोटल कामगार कितके आहा तुमच्या कडेन? कित्याक तुम्ही खुबशे जाग्यार 12 कामगार आसा. सो ते गोंयचे आहा वो कशें कितें? सॉरी, ते गोंयचे वो भायले? मिक्सर आसा आमचे कडेन. आमचे गोंयचे आसा, आमचे कडेन 2-3 जाण गोंयचे आसा, उरलेले भायले आसा, मिक्स आसा. आणि म्हणल्यार जेन्ना तुमचे ट्रॅक्टर आहा पळय, तुमी ट्रान्सप्लांटर म्हणटा, तेजे मेंटेनन्स कितें आसता? तेजे मेंटेनन्स भरपूर आसता. तेका ऑयल आसता. हे फाटल्यान जे तुम्ही पळयता ते शूटर्स आणि हे आर्म्स, हातून तुका ऑयल आसा. हे सगळ्याक सेपरेट ऑयल्स आसा. हे ऑयल्स तुका एवरी 3-4 डेजान चॅक करचे पडटा, हेका चेंज करचे पडटा. मागीर तेका फुडल्यान हायड्रोलीक ऑयल आसा. ही हायड्रोलीक ऑयल तुका चॅक करून तेका चेंज करचे पडटा. मागीर हे शूटर्स एकदां मोडटा, तेन्ना हे शूटर्स म्हणटा, हे शूटर्सांक तुका रिप्लेस करचे पडटा. हो जो आर्म आसता पळय, ते आर्माचो इश्यू एकदां जाता. जेन्ना आर्माचो इश्यू जाता पळय, तेका फूल एक आख्खो दीस वयता त्या आर्मांक परतून सेट करतलो जाल्यार. मेंटेनन्स भरपूर आसा हेका. सो जशें तुमी ऑयल सांगले 2 टायपची, हितून ऑयल ते सिमिलर आसता डिफरंट टायपची ऑयल? डिफरंट टायप्स ऑफ ऑयल आसता. तुका हायड्रोलीक ऑयल आसता, तुका मागीर ते हातून घालता ते म्हणटात ते इंजीन ऑयल आसता. मागीर प्लस तुका शूटर्सांक घालता तेका एक सेपरेट ऑयल आसता. तेका ऑलमोस्ट 2 ते 3 डिफरंट ऑयल्स आसता हेका. तर गोंयान जे तुमच्या कडेन ट्रान्सप्लांटर ट्रॅक्टर आहा पळय, खुबशे जाग्यांचेर दिश्टी पडना. ते गोंयान तुमच्याच कडेन आहा आनी कोणा कडेन? नॉर्थ गोवा दोगा जाणां कडेन आसा, आमचे कडेन आनी आनेक कोलवाले आसा ताचे कडेन आसा. आनी सावथ गोवान 4 जाणां कडेन आसा. मेजर म्हणटा पळय हे सगळे ट्रान्सप्लांटर पळय तुमी पळयता न्हू, हेजो मेन तेजो फावंडर जो आसा, स्टार्टींग कोणी यूज केला तेजें नांव फादर जॉर्ज कॉद्रूस. ही इज द वन हू हॅज स्टार्टेड ट्रान्सप्लांटेशन इन गोवा. आनी मागीर तांच्यांनी ते सगळ्यांनी तेज्या अंडर शिकून आता एकटो इंडिव्हिज्युअल आपापले ट्रान्सप्लांटर घेवन आपापल्या एरियाक चलयता. तर तुम्ही खूप पयलीं ट्रान्सप्लांटर घेतलेले आहा. आतां सद्याक कॉस्ट कितें आहा हिजो मार्केटान? 14 lakhs. कॉस्ट सेम आसा ऑलमोस्ट. आमकां आतां 5 वर्सां जालीं. ट्रान्सप्लांटर कॉस्ट 14 lakhs ऑन रोड पडटा. पूण ताका तुका जरी तर तुजो ग्रूप आसा किंवा तुजें फार्मर एसोसिएशन आसा जाल्यार गव्हर्मेंटा कडसून तूं सबसिडी घेवपाक शकता ऑलमोस्ट 50%. आणि जे मेंटेनन्साचे कितें आयले मेजर कितें पार्ट्स वा डॅमेज जालो, इंडियन अवेलेबल आहा एब्रॉडच्यान हाडचो पडटा कशें कितें? तेका पार्ट्स अवेलेबल आसा इंडियेक, पूण ते पार्ट्स येवपाक खूब टायम लागता. आतां हो जो स्पॅन आसा पळय, तो स्पॅन इज अ व्हेरी शॉर्ट स्पॅन. पेडी ट्रान्सप्लांटिंगचो स्पॅन तो आमकां 2 म्हयन्या भितर सोंपोवंकूच जाय. आनी त्या मदीं जर कितें डॅमेज जालो न्हू जाल्यार ते रिपेर बेगान जावपाक जाय. 2-3 वीक रावपाक जाय म्हळ्यार आमकां लॉस. सो तातूंत पयलीं सोल्युशन कितें, जितले स्पॅर पार्ट्स आसा पळय स्पॅर पार्ट्स आमी घेवन दवरता आमचे कडेन. आतां आमचे कडेन जवळ जवळ ऑलमोस्ट 2.5 ते 3 लाखाचे स्पॅर पार्ट्स घेवनूच दवरलेले आसा. कित्याक इन केस कितेंय म्हणलें जाल्यार आमकां ते रावपाचें ना. रावले जितलो टायम दीस आमचो वेस्ट जाता तितलो फार्मरांक तितलो डिफिकल्ट आनी फार्मरांकूय त्रास. आमी कितें करता स्पॅर पार्ट्स आमी हाडून दवरता. इन केस जर कितेंय म्हणलें विदीन 1 डे रिपेर करून दवरता. आनी इम्पॉर्टंट तशेंच करपाक. तरी टॅक्नॉलॉजी जो लेटस्ट आहा, जे मॅकॅनीक बाय अवेलेबल आहा कशें कितें? पळय ताजे न्हू मॅकॅनिक्स अवेलेबल आसा, मोटाचे मॅकॅनिक्स आसा. पूण कितें तुवें स्वता चॅक करचेच पडटा आनी तुवें स्वता तें करचें पडटा. कित्याक बारीक बारीक कामाक लागून तांकां आपोवपाक जायना. ते अवेलेबल दामनगिरी करता. तांकां तूं आपयतलो जाल्यार तांकां एक दीस तुज्या पिड्यार जाता. बारीक बारीक कितें करचें सर आणि जे टायर पळय तुजे टायर डिफरंटूच आहा. युजली अशे टायर दिश्टी पडना. ते टायर कसले आनी कितें? मशीन जॅपनीज मशीन. ते टायर बीन ते सगळे स्पेसिफिकली तेचो डिझायन असो केल्लो आसा की ते एक्चुअली फिल्ड्साकूच लागून, शेतांक लागून. म्हणून ते बारीक टायर कित्याक ते कातरून वयता शेता कडसून. तर तुमकां लास्ट 5 वर्सां जालीं तुमी हांगासर त्या ट्रॅक्टरा वांगडा आहा. सो तुमकां कितें सांगचें दिसता? तुमचो एक्सपिरियन्स कसो जाला? अमेझिंग. आमी काल भुरग्यांक हाडलेले 3 रोजीचेच भुरगे येयल्ले आमकां. बरो एक्सपिरियन्स. आतां तुमी फाटल्यान पळयता तांचो एरिया ते समवेर अरावंड 20,000 स्क्वेअर मिटरचो एरिया आसा. तो 20,000 स्क्वेअर मिटराचो एरिया आमी विदीन हाफ अ डेयान कंप्लीट केला. आख्खो 20,000 स्क्वेअर मिटराचो एरिया. आनी तोय विथ सारको खूब सुशेगाद, खूब स्लो, विदाउट गोईंग फास्ट. सो आयडली एक मशीन जो आसा जवळ जवळ 25,000 स्क्वेअर मिटर एका दिसान कांयच न्हू कसो शोभो तुमकां. तर इवन तुम्ही स्टुडंट्सांक सुद्धा हितून इंडल्ज करून तांकां इन्फॉर्मेशन प्रोवायड करता. तेन्ना स्टुडंट्स येता खुबशे क्वेश्चन्स तुमकां विचारता आसता. तुमचो एक्सपिरियन्स कसो आसा आनी तांकां कितें शिकपाक मेळटा? पयलें म्हटल्यार न्ही एग्रीकल्चर करतलो आमी जर एग्रीकल्चर म्हणटा, आमी खूब जाण म्हणटा एग्रीकल्चर आमकां फुडें व्हरपाक
जाल्यार युथान एग्रीकल्चरान भितर सरपाक जाय. आतां युथान जर तर एग्रीकल्चरान भितर सरपाक जाय, आमी जे यूथ म्हणटा ते यूथ खंयसरसून स्टार्ट जाता, ते स्टुडंट्सा कडसून स्टार्ट जाता. सो जे आमचे पळय भुरगे आसात त्या भुरग्यांक पयलीं तुमी शेतान हाडपाक जाय. जेन्ना तुमी भुरग्याक शेतान हाडटलो तेन्ना त्या भुरग्याक शेताचो मोग जातलो. आनी आतां कितें जाला जे मिशनरीज पळयता ते मिशनरीज पळोवन भुरगे डेफिनेटली फार्मींग करपाक सोदतले. आनी हे फार्मींग करपाक सोदून आमच्या आतां एक हेतू आसा, आमी वी होस्ट डिफरंट स्कूल्स लायक ग्रीन रोझरी म्हणून, रेड रोझरी म्हणून, पिलार स्कूल म्हणून, मागीर डॉन बॉस्को स्कूल. खूब जाण भुरगे आमचे कडेन येतात आनी पळयतात आनी विचारतात डिफरंट क्वेश्चन. आतां आमचो हेतू एकूच, जे भुरगे आमचे कडेन येता पळय त्या भुरग्यांसून इवन एक ना दोग जाण भुरगे जरी तर फार्मिंगान भितर सरले ते इट्स अ बिग अचिवमेंट फॉर एक व्हडलो अचिवमेंट. त्या लागून तो इनिशिएटीव आमी एवरी इयर करता. हो आमचो इनिशिएटीव आमी एवरी इयर वी होस्ट समवेअर अराउंड एटलीस्ट 6 to 7 स्कूल्स आमी होस्ट करतात अक्रॉस गोवा. तांकां फक्त दाखोवपाक की हाऊ इज फार्मिंग डन विथ मॉडर्न टेक्नॉलॉजी. सर इनिशियली तुमकां ह्या शेतान इंट्रस्ट केलो, बॅकग्राऊंड तुमच्या फॅमिलीचो कितें आहा हितून शेतान पयलीं तें काम कांयच ना. बॅकग्राऊंड फॅमिलीचो कांयच ना. आमी ॲक्च्युली आय एम अ सायन्स ग्रॅज्युएट आनी आय वर्क विथ द आदित्य बिर्ला ग्रुप ऑलमोस्ट फॉर 13 years. आमचो आनी एकटो पार्टनर आसा केनेथ लोपेज म्हणटा पळय तो एक एरोनॉटिकल इंजिनियर. ही वॉज विथ जेट एअरवेज ऑलमोस्ट फॉर अगेन 13 years. आनी आमचो तिसरो मेन पार्टनर कोर पार्टनर नेविल लुईस म्हणटा पळय तो इज अ सिनियर जिओलॉजिस्ट. तो ऑस्ट्रेलियाक आसतालो. ही वॉज इन ऑस्ट्रेलिया ऑलमोस्ट फॉर 15-16 years. ऑल थ्री ऑफ अस गॉट टुगेदर फॉर द लव ऑफ फार्मिंग, फॉर द लव ऑफ गोवा. आमी फार्मिंगान भितर सरले. वी वूड वॉन्ट टू हेल्प फार्मर्स. तुम्ही इतके वेल प्रोफेशनल असताना परत तुम्ही या मातये कडेन कित्याक गेले? लोकांक मातशें दिसता आसतलें, तांकां तुमी कितें आन्सर दिता? See, everyone is connected to the ground in some way or the other. तूं डॉक्टर आसूं, इंजिनियर आसूं, कितें आसूं, यू आर कनेक्टेड. कित्याक तूं कोणूय आसूं तुका जेवपाकूच जाय. फूड इज अ नेसेसिटी. वेदर यू आर अ फार्मर यू हॅव टू ईट, इवन इफ यू आर एन इंजिनियर यू हॅव टू ईट, इवन इफ यू आर अ डॉक्टर यू हॅव टू ईट. ताका लागून इम्पॉर्टंट कितें ग्रावंडा कडेन कनेक्टिविटी आसपाकूच जाय. आनी एक्चुअली हे सगळे प्रोसेस असो स्टार्ट जालो की आमी एक शेत घेतिल्लें करपाक. त्या शेताक जेन्ना आमी हात दिलो आमी पळयलें की तातूंत खूब त्रास आसा आनी ते त्रास दुसऱ्या फार्मरांक ना जावपाक लागून ताका लागून आमी हितून भितर सो तुमी 3 जण वांगडा येवन ही जर्नी स्टार्ट केला. गोंयचो शेतकारूच नांव कित्याक चूज केलें तुमी? बिकॉज सी गोंयचो शेतकार कित्याक सी वी आर आमी हे मेन म्हणटा कारण हाजें कितें फार्मर आनी मेन म्हणटा तें कारण तें जमीन आनी मेन म्हणटा तें एग्रीकल्चर. सो पुटींग ऑल दीस थिंग्स टुगेदर गोंयचो शेतकार कित्याक आमी गोंयचे शेतकाराक हेल्प करपाक लागून हे ऑर्गनायझेशन स्टार्ट केलां. सो लेट दॅट नेम इंडल्ज फ्रॉम दॅट सेम थिंग. ताका लागून तें गोंयचो शेतकार ना. तर तुमच्या कडेन सद्याक लेटस्ट हे आहा मशीन ट्रान्सप्लांटर आनी कितें लेटस्ट तुमी घेवपाचें आहा इन पायपलायन अशें कितें प्लॅन आहा? आमचें ऑर्गनायझेशन गोंयचो शेतकार आनी आमचे कडेन फक्त हे मशिनूच ना. आमचे कडेन कंबायंड हार्वेस्टर्स आसा. भात कापपाचें एक कंबायंड हार्वेस्टर व्हडलो मशीन तें आसा. प्लस आमचे कडेन प्लांट केअर जे आसा पळय ताका लागून वी हॅव अ ड्रोन वीच इज विथ द डॉन बॉस्को टीम, बट वी आर युजींग सो ते ड्रोन आमी प्लांट केअराकूय यूज करता. आनी आतां सद्याक इन फ्युचर वी आर प्लॅनिंग टू लुक आउट फॉर समथींग कॉल्ड एज अ मिनी हार्वेस्टर जे खजान लँड्साक हेल्प करूंक शकता पळय. सो वी आर ऑन अ प्रोसेस ऑफ इट. R&D चालू आसा. ते कशें यूज जातले, कित्याक यूज जातले, ते यूज जावन कितें फायदो जातले ते सगळें चालू आसा. सो इन फ्युचर आमी ते सुद्दां घेवंक करता. कित्याक सांग बरेचशे अशे लँड्स आसात जे व्हडलो हार्वेस्टर ते चलना आनी तांकां हातीन कापचें पडटा, तांकां परतून प्रोसेस करचें पडटा. सो ताका लागून एक मिनी हार्वेस्टर जर तांकां मेळत जाल्यार तेय सॉर्ट आवट जातले. म्हणून वी आर इन अ प्रोसेस ऑफ अंडरस्टँडींग द मशीन एंड देन वी थिंक अबाउट टेकिंग अप. सो फाटले 5-6 वर्सां जालीं तुमी शेतान इनवॉल्ड आहा, खुबश्या शेतकारांक मेळटा. तुमकां एक क्वेश्चन म्हाका विचारचो दिसता, गोंयांत खुबशे मँग्रुव्ज आहा न्हू, आतां सुकपाक लागला आनी डॅमेज जावपाक लागला. तुमकां कितें दिसता हे मँग्रुव्ज कित्याक मरपाक लागला? पळय एक्चुअली हो मँग्रुव्जाचो क्वेश्चन आय एम नॉट द रायट पर्सन टू आन्सर. बट तुमकां जनरली कितें दिसता की तुमी शेतान इतके इंडल्ज आसतात की तुमकां खबर आसतलें न्हू? It has to be preserved. It has to be kept. Whatever trees are there, see, जे आमी कितें म्हणटात आमी डेव्हलपमेंट पळय करता न्हू, इट हॅज टू बी इन कॉग्निझन्स विथ नेचर. आमी नेचराक कन्सिडर करून ते डेव्हलपमेंट करपाक जाय. अशे पॉसिबिलिटीज आसा. कंट्रीज अक्रॉस आउट ऑफ इंडिया तुमी पळयतले ऑस्ट्रेलियाक म्हणटू ना न्यूझिलंडाक म्हणटू, थंयसर ते कितें करता ते डेव्हलपमेंट करता. पूण अशें कन्सिडरिंग नेचर कन्सिडर करून ते डेव्हलपमेंट करता. दे डू नॉट हार्म नेचर. So there could be lot of ways and we have lot of intelligent people in our state as well and in our country as well. तांच्यांनी तकली लावन करपाक जाय कितें करता पळय. म्हाजें हिसपान तें. तर गोंयांत न्हू एग्रीकल्चर हायर स्टडीजान खुबशे इन्स्टिट्यूट गोंयांत आहा, पूण खुबशे गोंयचे स्टुडंट एडमिशन घेयना
आणि भायले लोक येऊन हांगासर स्टडी करता आणि ते मागीर परस्यू करता हायर. ते सी तेच म्हणटा न्हू तो कित्याक अशें जाता कित्याक सांग अवेरनसूच ना आनी ताका लागून ते तशें जाता. ताकाच लागून इम्पॉर्टंट कितें जे स्कॉलाचे भुरगे आसता पळय ते स्कॉलाच्या भुरग्याक असले एक्टिविटीजांत इन्वॉल्व करपाक इम्पॉर्टंट. ताकाच लागून आमी ते आतां आमी थंय आमी स्कूल्स पळय आमी इनिशिएट करता, वी होस्ट द स्कूल्स फॉर द सेम रिजन. तांकां जेन्ना अवेरनस येता तेन्ना तांकां दिसता की बाबा बरें असले मशिनरीज आसा आमी करपाक शकता, वी ऑल्सो कॅन डू समथींग. अवेरनस क्रिएट करपाक जाय एंड अवेरनस हॅज टू बी फ्रॉम अ व्हेरी स्मॉल एज. म्हळ्यार फ्रॉम 4th स्टँडर्ड 5th स्टँडर्ड त्या स्टँडर्डाकसून अवेरनस स्टार्ट जावपाक जाय. मागीर ते व्हडले वाडटा मागीर तांकां ऑप्शन्स आसता की बाबा बरें आमी एग्रीकल्चरान करूंक शकता. कित्याक एग्रीकल्चर म्हणजे अशें न्हू की मातयेन पांय घालपाक जाय. मशिनरीज आसा, वी कॅन बी अ सायंटिस्ट टू मेक शुअर दॅट द सीड जमिनेशनाचे करपाक लागून एक सायंटिस्ट जावपाक शकता. किंवा आय कॅन बिकम एन इंजिनियर बिकॉज देर आर मशीन्स इन्वॉल्ड इन इट. So I can be an engineer of the transplanter, I can be an engineer of a harvester. तशें खुबशे एग्रीकल्चर अशें न्हय की तुमकां भातूच लावपाक जाय. एग्रीकल्चर यू कॅन सपोर्ट एग्रीकल्चर इन डिफरंट वेज. फुडें वचपाक ताका लागून इम्पॉर्टंट अवेरनस. तूं पळय म्हणटा एडमिशन घेना अवेरनसाचें लॅकिंग आसा म्हणून एडमिशन घेना. सो तुम्ही वेल क्वॉलिफायड आणि सध्या तुम्ही फार्मिंगान टर्न आउट जाल्ल्या. खूपशे रिसर्च वर्क येता फार्मिंगाचे और एग्रीकल्चराचे. ते रिसर्च वर्क तुम्ही केन्ना रीड आउट करता तुमकां टायम मेळत जाल्यार? पळय एक्चुअली आय एम अ व्हेरी पुअर रिडर. हांव रीड करिना पण एग्रीकल्चराचें कितेंय जर आसा जाल्यार हांव डेफिनेटली रीड करता. एंड इनफॅक्ट आमी खुबशे अशे गोश्टी आमी R&D करताच. आमचो एक फार्म आसा बार्दी. केन्नाय टायम आसा जाल्यार थंय येवन तुमकां दाखयता ते. थंय आमी डिफरंट व्हेजिटेबल्स, एक्झॉटीक व्हेजिटेबल्स प्लस सीड जमिनेशन प्रोसेसीस प्लस डिफरंट फॉर्म्स ऑफ वॉटर इरिगेशन सिस्टम ते आमी ट्राय करतात. आनी मागीर ट्राय करून ते आमी फार्मरांकूय सांगता की आमी ट्राय केल्या अशें करता अशें जाता. सो वी ट्राय डिफरंट थिंग्स वी ट्राय करता. तर तुमचें फूल नांव सांगता आनी तुमी खंयचें इन शॉर्ट अबाउट युअर सेल्फ आमकां मातशी इन्फॉर्मेशन दिवची. म्हाजें फूल नांव स्टॅनली फेर्नांडीस आनी आय वॉज विथ आदित्य बिर्ला ग्रूप. हांवें फॉर ऑलमोस्ट 13 years 13 वर्सां आतां ह्या फार्मिंगाक 5 वर्सां जालीं आतां हांव. आनी म्हाजे पार्टनर जे आसा तो कॅनथ लोपेस आनी डेव्हिड लुईस हे आमी तिगूय वांगडा मेळोन आमी हे गोंयचो शेतकार आमी स्टार्ट केल्लें आसा. आनी वी वर्क अलॉंग वीथ फादर जॉर्ज कॉद्रूस डॉन बॉस्कोचो एक प्रिस्ट आसा जेच्या अंडर आमी ट्रेनिंग घेतला आनी आमी तेज्या वांगडा कोलॅबरेट करून नॉर्थ गोवान काम करता. फादर जॉर्ज सावथाक करता तेच आमी नॉर्थाक करता. सो तुम्ही सध्या फार्मिंग एक्टिविटीन खूपशे इन्वॉल्ड असता. अदर एक्टिविटीज कितें आहा तुमचे जे तुम्ही आमकां शेअर करूं शकता? कांयच ना पळय कित्याक फार्मिंगाक आतां आमी एक्चुअली पयलीं कितें करता आमी फक्त पयलीं प्लांटिंगाक आशिल्ले. आतां सद्याक आमी कितें आमी ट्रॅक्टर म्हणल्यार लँड टिलिंग ट्रॅक्टरूय आसा आमचे कडेन प्लस ट्रान्सप्लांटरूय आसा प्लस मागीर आमचे कडेन ड्रोन्स आसा प्लांट केराक लागून प्लस आमचे कडेन हार्वेस्टर आसा. तर हे फूल प्रोसेस जो आसा तो आमकां 1 वरस सोंपता. कित्याक आमी आतां प्लांटिंग केलें काय ना मागीर प्लांट केलें काय ना हार्वेस्टिंग एकदां हार्वेस्टिंग सोंपता परतून वांयगण स्टार्ट जाता. वांयगण सोंपता परतून प्लांट केलें जाता. म्हणजे हे पॅडी कल्टिवेशनात आमचो आख्खें वरस फूल इयर हातूनच वयता आमचो. तर जशें तुमी सांगलें होल इयर तुम्ही बिजी आसता आणि अदर एक्टिविटीजान तुम्ही इन्वॉल्व जावपाक मेळना. आमी खुबशा टायमार पळयता गोंयांत खुबशे शेतकार फकत मॉन्सून सिजनानूच शेत रोयता. बाकीच्या सिजनान तेजे कांय चड इन्वॉल्वमेंट आसना. हाचेर तुमी कशें पळयता? एगेन पळय अवेरनस आनी इनिशिएटिव्स घेवपाक जाय. दर एका विलेजीन एकट्या मनशान जर इनिशिएटीव घेतलें जाल्यार ताका पळोवन मागीर खूब जाण ऑटोमॅटिकली ताका पळोवन सगळ्यांक करपाक लागतले. पूण कोणें एकट्याक मेन मनशान कोणें तरी इनिशिएटीव घेवपाक जाय. आनी मेन म्हणटा तें अवेरनस ह्या विलेजीस वचून तांकां थंय दाखोवन तांकां थंय शिकोवन तांकां हँड होल्डिंग करपाक इम्पॉर्टंट. आतां फक्त हांव एका गांवांत गेलो आनी हांवें ताका सांगलें की बाबा तुमी भात लावपाक जाय. आमी ताका मशिनान हाडून ताका भात लायलें आनी हांव घरा गेलो जाल्यार जायना तें. त्या भात लायल्या उपरांत त्या भाताचे कशें तुवें काळजी घेवपाक जाय ताका तुवें मॅन्युअर कशें घालपाक जाय एटलिस्ट फॉर 1 year. फॉर द फर्स्ट इयर तुवें हँड होल्डिंग केलें काय ना आनी तांकां तितलो प्रोड्यूस मेळ्ळें काय ना ऑटोमॅटीक त्या फार्मराक उमेद येतली. आतां हातूंत कितें जाता तूं पळय म्हणटा फार्मर करूंक सोदिना कित्याक खुबशे अशे फार्मर आसा ते डिमोटिवेट जाता. तेणें एकदां शेतां रोयलीं ते शेतां पिड्ड्यार जालीं कितें प्रॉब्लम जालें ते डिमोटिवेट जाले फुडल्या वर्साचेर ते रोयचे ना. आतां हातूंत जर तर तुवें त्या फार्मराक हेल्प केलो की बाबा हांव शेतां तुका रोवडी दिता प्लस तुका हांव गायडन्सूय दिता की अशें करी आतां कशें करी प्रोड्यूस इतलो येता पासून ताका हँड होल्डिंग केलें जाल्यार फार्मर हॅपी. तो डेफिनेटली करतलो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट हँड होल्डर फार्मर. तुमकां लास्ट क्वेश्चन आसा फार्मिंग एक्टिविटीजान खुबशे पर्सनॅलिटी आसा ते खूब फेमस आसा. ते खुबशे अवेरनेस क्रिएट करता. गोंयचे जावं इंडियेचो जावं भायलो जावं असो कोण एक्टिविटी आहा जेंचें काम तुमकां इन्स्पायर करता? I do not know. ओके थँक्यू सर.
काय सांगता म्हाका कॉल केलो Actually, we don't do it. We are doing it. No, until if I actually you have to have a cooking. That's a very, very good reason. Now,